ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। छत्तीसगडमधून एक मोठी बातमी। छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरती झालेल्या चकमकीत जहाल महिला माओवादी ठार झालेली आहे। रेणू असं या जहाल माओवादीचं नाव असून ती उच्च शिक्षित आहे। LLBचं शिक्षण घेतलेली रेणू 1996 मध्ये माओवादी संघटनेत दाखल झाली होती। ती सध्या माओवाद्यांचं मुखपत्र असलेल्या प्रभातची संपादक असून तिच्यावरती 4 राज्यात मिळून 1 कोटींचं बक्षीस असल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी सध्या आपल्यासोबत आहेत। महेश, खरं तरी मोठी कारवाई म्हणावी लागेल, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच खूप मोठी कारवाई आहे। दंडकारण्यामध्ये माओवाद्यांच्या संघटनेत वैचारिक गोष्टी ज्या आहेत त्या पसरवण्यामध्ये प्रभात मासिकाची खूप मोठी जबाबदारी आहे। त्याच्या संपादक पदाचं नेतृत्व करणारी रेणुका उच्च शिक्षित होती। 1996 मध्ये माओवादी संघटनेत दाखल झाली होती। तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातली रहिवासी असलेली रेणुका 29 वर्षापासून माओवाद्यांच्या संघटनेत सक्रिय भूमिकेत आहे आणि तिने खूप मोठ्या पदांवर काम केलेलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचा वैचारिक पाया पसरवण्यासाठी ज्या मासिकांचं प्रकाशन केलं जातं त्याची जबाबदारी रेणुकावर होती आणि त्यातून रेणुका या प्रभात मासिक असेल त्यासोबतच आणखी काही इतर मासिकांचं प्रकाशन करायची। महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करणारे माओवाद्यांचे निघणारे वेळोवेळी जे पत्रक असतील त्यासोबतच एखाद्या मोठ्या चकमकीत ठार झालेले माओवाद्यांचे नेते असतील त्या संदर्भात माओवाद्यांची जी भूमिका असेल या सगळ्यांचं प्रकाशन आणि ती पत्रकं काढणं हे सगळं काम सुद्धा रेणुकाच्या नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये घडायचं। उच्च शिक्षित होती, लॉचं शिक्षण घेतल्यानंतर ती थेट माओवादी संघटनेत दाखल झाली होती। पीपल्स वॉर ग्रुप ते सध्याच्या भाकपा माओवादी या संघटनेपर्यंत तिचा प्रवास हा खूप मोठा आहे आणि अशा पद्धतीची जहाल महिला माओवादी ठार होणं हे माओवादी संघटनेसाठी मोठा हादरा आहे। तिच्यावर 4 राज्यात मिळून 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। महाराष्ट्रात 25 लाख, तेलंगणात। त्यामुळे अतिशय मोठी कारवाई खरं तर म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।